आज सकाळपासूनच वातावरण काहीसं असं होतं. पाऊस चालू होता, त्यात वातावरण हे थोडंसं थंड झालं होतं आणि मला बनवायचं होतं इडली सांबार. मला प्रश्न पडला होता, तर त्याचं पीठ कसं फर्मेंट होणार? पण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, की ते पीठ फर्मेंट व्हायला कुकरमध्ये ठेवतात. तर म्हटलं चला आपणही ट्राय करून पाहूयात, हे खरंच वर्क करतं आहे की नाही? म्हणजे जर केलं तर छानच होईल. आणि मी हे जेव्हा पाहिलं तेव्हा शॉकच झाली. माझं पीठ इतकं छान फर्मेंट झालं होतं आणि वातावरण ना बरचसं गार होतं, अगदी असं गरम नव्हतं आणि तरीही पीठ एवढं छान फर्मेंट झालं होतं की मी कायच सांगू. मी जे पीठ आहे ना ते साधारण एवढं ठेवलं असेल आणि ते फर्मेंट होऊन अक्षरशः असं भरून गेलं. तर ही ट्रिक खरंच काम करते. तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. आता माझं गरमी असू देत, थंडी असू देत, पावसाळा असू देत, माझं पीठ तर मस्त असं फर्मेंट होत जाणार आहे. आणि थंडीच्या वेळेस म्हणजे जेव्हा पाऊस पडतो किंवा थंडी असते तेव्हा गरम गरम सांबार आणि इडली खायला खूप जास्ती मजा येते. पण पीठ काय व्यवस्थित फर्मेंट होत नाही. पण आता माझं त्याचंही टेन्शन संपलं. तर इथे मी फटाफट इडली करून घेतल्या आणि हे मी ना रात्री भिजत घातलं होतं. सकाळी वाटलं आणि सकाळी साधारण 8 वाजता मी हे फर्मेंट व्हायला ठेवलं असेल आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मस्त फर्मेंट झालं होतं. आणि हे सगळं करेपर्यंत दिवा लावायचाही वेळ झाला होता, कारण 7 वाजले होते. मग देवापुढे दिवा लावून घेतला. संध्याकाळचे जे श्लोक असतात ते म्हणून घेतले आणि तुळशीजवळही दिवा लावून घेतला. तोपर्यंत इथे इडली मस्त अशी आपली तयार झाली होती आणि हे गरम गरमच होतं. आणि बरेचसे जण म्हणतात की थंड झाल्यावर काढायची वगैरे, पण मी गरम गरमच इडल्या जे आहेत ना ते काढत असते. पण माझ्या इडल्या कधीही भांड्याला चिटकत नाही, अगदी छान अशा निघतात, छान मऊ होतात. कारण माझं जे प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे. फक्त प्रश्न असतो फर्मेंट होण्याचा. पण आता त्याचाही प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला आहे. त्यामुळे मला आता असं टेन्शन नाही आहे. मी इतकी खुश होते ना की काय सांगू. मस्त अशा इडल्या झाल्या होत्या आणि हे मी अगदी गरम गरमच काढले. तुम्ही पाहू शकताय. भांड्यालाही अगदी चिटकलेलं नाही आहे, कारण मी इडली जर म्हणजे इडलीचं पीठ भिजत घालताना 3 वाट्या तांदूळ घेतले तर 1 वाटी आपली जी उडदाची डाळ असते ती घेत असते. तर इथे मस्त अशा आमच्या गरमागरम इडली तयार झाली होती. मस्त सांबार, चटणी, खोबऱ्याची आणि इडली. आणि हो, मी सांबार पण ना कुकरमध्ये 1 पॉट सांबार बनवते. ते कसं बनवते हे मी तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम शेअर करेल. खाऊन वगैरे झालं त्यानंतर किचनही मी छान क्लीन करून घेतलं रोजसारखं. ही जेवढी भांडी होती तीही घासून घेतली, कारण उद्या आम्हाला बाहेर जायचं आहे. तर बाहेर जायचं आहे माझ्या गावाला, माझ्या मावशीकडे. कारण माझे जे काका आहेत ते एक्सपायर झाले, तर त्यांचा 10वा आहे उद्या. तर त्यासाठी आम्हाला तिकडे जायचं होतं. म्हणून मग आम्हाला गाडीही क्लीन करून घ्यायची होती, कारण गाडी गेले एक 15-20 दिवस झाले जागची अजिबात हललेली नाही आहे, किंवा त्यापेक्षा जास्ती दिवस झाले असतील, महिना झाला असेल बहुतेक. तर गाडी आमची कुठेच गेली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर खूप अशी धूळ बसली होती. तर ती क्लीन करायची होती. तर तिच्या पप्पा नंतर म्हटले मला एकट्याला जायचा कंटाळा आला आहे. म्हटलं चला आम्ही तुमच्या सगळे सोबत येतो, काम तुम्ही करा, मी आणि मनू बसून राहील. तर तिच्या पप्पांना नवन्या ही हेल्प करत होती गाडी क्लीन करायला. आणि तुम्ही पाहू शकता गाडीची हालत एवढी खराब झाली आहे. मध्ये आम्ही कवर आणला होता तिला, पण तो तिच्या साईजचा भेटलाच नाही. नंतर भेटला तर तो थोडा फाटलेला होता, त्यामुळे ते रिटर्न केले. आता केव्हा मुहूर्त लागणार आहे माहिती नाही गाडीच्या कवरसाठी. आणि इथे मनू बसली होती, तर मनू मस्त बघत होती यांचं काय चाललं आहे. छान आधी एकटीच बसली होती. मी कचरा टाकायला गेले होते. त्यानंतर मी मनूला घेऊन बसले. आम्ही दोघी तर मस्त अशा गाडीत बसून मज्जा करत होतो. पण इथे हे दोघं ना पुसत होते आणि नवन्याला हे कामं करायला फार मज्जा येते अशी. त्यामुळे ती तिच्या पप्पांना हेल्प करत होती. आणि उद्या सकाळी आम्हाला प्रचंड लवकर निघायचं आहे, म्हणजे साधारण 6 वाजता आम्हाला घरातून निघायचं आहे, कारण गाव थोडंसं लांब आहे आणि तिथे साधारण 7 वाजेपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. त्याच्यामुळे रात्री लवकर झोपावं लागणार होतं. त्यामुळे आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहात, खुश राहात आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.